हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या टिफिनसाठी मी बनवत आहे टोमॅटोची चटणी, जे की हे खूप सुंदर असे मस्त लाल लाल टोमॅटो होते आणि म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत कधीही शेअर केली नाही, म्हणून मग माझ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते. आता हे टोमॅटो ना थोडेसे आंबट होते, त्यामुळे यातल्या बिया मी आत्ता काढलेल्याच नाहीये आणि डायरेक्ट आता सगळं कट करून मला ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे होते. त्यानंतर कांदा हिरवा, त्यानंतर लसूण वगैरे सगळं कट करून घेतलं आणि छान अशी तेलाची फोडणी द्यायची. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण घातल्यानंतर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. आता ज्यांना कोणाला रेसिपी आवडत नसेल बघायला, त्यांनी थोडंसं स्किप करून आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला तरी चालेल. आणि त्यानंतर छान असं जिरा मोहरीची मी फोडणी देते या ठिकाणी. आणि सकाळ म्हटली की प्रत्येक हाऊसवाईफ असो कोणीही असो, सकाळची सुरुवात ही किचनमधूनच होते आणि आपल्या घरात आपण स्वयंपाक नाही करणार तर कोण करणार. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं तरी किचनचं रोज काहीतरी दिसणारच आहे, कारण की आपल्या म्हणजे दिवसामध्ये ना आपला अर्धा वेळ हा किचनमध्येच जात असतो. म्हणजे सकाळ असो, त्याच्यानंतर मुलांचं दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-पाणी, नाश्ता, त्यानंतर रात्रीचं जेवण, म्हणजे 24 तासातले 12 तास किंवा 6 तास तरी आपले किचनमध्ये जातात. त्यामुळे मग किचन स्किप होणारच नाही. आणि किचन म्हटलं की मला खूप जास्त आवडतं. मला रेसिपीज करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे या गोष्टी मी आधीही सांगितल्या आहे की मला तुमच्यासोबत शेअर करायला देखील आवडतं. सो आता मी या ठिकाणी लाल मिरची, हळद आणि धना पावडर घातलेली आहे. त्यानंतर टोमॅटो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, जेणेकरून त्यातलं बी निघून गेलं, त्यातला आंबटपणा निघून गेला. आता हे थोडेसे गोल चेरी टोमॅटोज कसे असतात, गोल म्हणजे ॲपल साईजचे तसे होते. आणि जे मोठी साईजचे असे लांब वगैरे जे टोमॅटो असतात ना, ते जास्त आंबट नसतात. त्यामुळे त्यातलं बी काढून न धुतले ना तरी चालतात. सो टोमॅटोमध्ये पण फरक आहे, त्यामुळे करण्याच्या वेळेस त्याच्या पद्धतीत पण थोडासा बदल होतो. मीठ टाकलं, छान परतवून घेतलं. आता याच्यात आंबटपणा घालवण्यासाठी ना आम्ही गूळ वापरतो आणि गूळ टाकल्यामुळे ना थोडीशी गोड आंबट अशी टेस्ट येते, जी की आम्हाला खूप आवडते. भाकरीसोबत तर खूप छान लागतं. थोडंसं पुन्हा पाणी टाकताच, कारण की त्याला स्वतःचंच पाणी सुटतं. 5 मिनिटात होणारी चटणी आहे. वाफेवरती बघू शकतात. आता तुम्हाला हवं असेल तर 1 ते 2 चमचे दाण्याचं कूट टाका, नसेल तर नाही टाकला अशी देखील छानच लागते. आम्हाला म्हणजे 2 चमचे तरी दाण्याचा कूट असला की छान लागतं, त्यामुळे ते मी टाकलेलं आहे. मिनिटभर परतवून घेणार आणि गॅस बंद करणार. तर झटपट अशी टिफिनसाठी टोमॅटोची चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर मग मुलांचा टिफिन बनवला, नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. आणि सकाळी मग केस विंचरायला मला वेळ भेटत नाही आणि तुम्ही मोस्टली बघितलं असेल की माझे जे केस आहे ना ते वरती मी जुडाच बांधलेला असतो, कारण की केस असे खाली मोकळे सोडले किंवा वेणी मला जास्त आवडत नाही. त्यामुळे मग वरती जुडा बांधला की बरं पडतं. आणि मी कसा जुडा बांधते ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. खूप सिंपल असं आहे. अशा पद्धतीने केस मी फोल्ड करून घेते. आणि माझे केस कर्ली असल्यामुळे ना खाली सोडले की व्यवस्थित थोडं दिसत नाही. त्यामुळे मग जुड्यासाठी खूप छान छान रबर आणि क्लचर्स माझ्याकडे असतात, जसे की आज हा होता. खूप मस्त मला आवडला, मग मी घेतलाच तो आणि लावला देखील. तर कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेस निवांत असते मी थोड्या वेळासाठी. आणि उद्या तुमच्यासोबत काय शेअर करायचं किंवा येणाऱ्या काही सणांना किंवा त्याची प्लॅनिंग कशी करायची, आणि मागे मी काय काय मला कधी काही गोष्टी आठवल्या ना त्या मला अशा लिहून ठेवायची सवय आहे. तर त्या मी आधी चेक केल्या आणि मला पुढचं प्लॅनिंग कसं करायचं आहे ना ते मी सगळं जी डायरी आहे त्यामध्ये लिहून ठेवते. आणि ही नवीन वर्षामध्ये ही खूप छान एक सवय लागलेली आहे की कोणत्याही गोष्टी आठवल्या ना की क्विकमध्ये लिहून ठेवायचं की
हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्याकडे असलेलं जे माझं पर्सचं जे कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर म्हटलं ज्या काही माझ्याकडे पर्स आहे ज्या मी डेली यूजमध्ये यूज करते तर त्या तुमच्यासोबत मला दाखवायच्या होत्या, तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या होत्या. आणि ज्या मी आत्ताच मुंबईला गेले होते तर तिथून पण मी 2 गोष्टीच्या खरेदी केलेल्या आहेत, 2 पर्स खरेदी केलेले आहेत. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, तर व्हिडिओ बघत राहा. तर सगळ्यात पहिले मी मुंबईला गेले होते आणि तिथलं जे तिथनं जी खरेदी केली ती ही खूप मस्त अशी हँडबॅग आहे, वॉलेट म्हणू शकतो आपण. आणि किती रुपयाला असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, तसं मी तुम्हाला सांगतेच पुढे. सो खूप सुंदर आणि मस्त अशी आहे. तर बघू शकतात खूप मस्त, त्याला भरपूर असे कप्पे आहेत. आपण आपली कॅश, मोबाईल आणि आणखी एखाद्या 2 गोष्टी याच्यामध्ये आरामात बसतील. सो म्हटलं चला साडीवर, ड्रेसवरती, लग्न कार्यात कुठेही इझिली आपल्याला हँड कॅरी करता येईल. आणि मस्त अशी फंक्शनल पण आहे आणि छान आहे, मस्त आहे. सो ही एक आहे माझ्याकडे. त्यानंतर मी आत्ताच मुंबईमधून ही एक आणि ही एक जी आहे ती घेतलेली होती. सो यामध्ये ही आहे जी आपण हँडबॅग म्हणून पण यूज करू शकतो. तर ही मला सगळ्यात जास्त आवडली. ही तर आवडलीच, पण हिच्यामध्ये पण भरपूर सामान आहे आणि अशा पद्धतीने पण ती आपल्याला कॅरी करता येणार आणि अशा पद्धतीने पण कॅरी करता येणार. सो चा कलर कसा आहे तेही तुम्ही सांगा. आणि ही खूप स्वस्त पडली मला, 200 रुपयालाच पडलेली आहे आणि भरपूर अशी याच्यामध्ये पण जागा आहे. हे एक आहे आणि बाजूला 2 कप्पे आहेत. त्यानंतर हो बस 2च कप्पे आहे. आणि पुन्हा एकदा याच्या चेन्स वगैरे सगळं खूप छान आहे. हवं असेल तर आपण ही अशा पद्धतीने जी आहे ना ती काढून पण घेऊ शकतो, जेणेकरून ती आपल्याला फक्त अडकवण्यासाठी किंवा हातात घेण्यासाठी त्या गोष्टी कामं येतील. सो बघू शकतात, फक्त अशी पण कॅरी करू शकतो आणि त्याचा बेल्ट मी या ठिकाणी काढून ठेवलेला आहे. सो हे एक आहे मस्त. आणि त्यानंतर ज्या आम्ही गेलेलो होतो मार्गशीर्षमध्ये आणि तिथे उद्यापन होतं, तर त्यावेळेस आम्हाला या छोट्याशा पर्स मिळाल्या ज्या की खूप छान आहे. तर सगळ्यांनाच मस्त अशा या पर्स त्यांनी दिलेल्या आहेत. सो या 3 ज्या आहेत त्या मी आत्ता मुंबईला गेले तिकडनं आणल्या आणि आधीच्या ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. हे खूप स्वस्त, मस्त, इझी, फक्त 30 रुपयामध्ये मिळालं. कारण की हे जे मी लास्ट इयरला हळदी कुंकवाचे वाण घेतलेले होते त्याच्यामध्ये होतं आणि मी मागच्या वर्षीपासून यूज करते, अजूनही खराब झालेलं नाही. खूप मस्त आहे आणि भरपूर अशा वस्तू, माझे कार्ड्स वगैरे काही गोष्टी याच्यामध्ये मी ठेवते. सो असं ट्रेडिशनल आहे, खूप छान आहे. मोबाईल, कॅश वगैरे छान असं बसतं. सो ही एक आहे. त्यानंतर ही पण त्याच पद्धतीची आहे. अशा पद्धतीने बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे एक, असे खूप सारे पाउचेस आहेत जी मला जमा करायची सवय आहे, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये काय 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 ठेवलेलं असतं. याची थोडीशी हे जे आहे वरतून ती निघून गेलेलं आहे, पण खूप मला जास्त आवडायचं. हे पण खूप छान आहे. आता जरा बऱ्यापैकी खराब झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला देखील अशी छान अशी चेन होती. बरेच दिवस मी ती वापरली, कदाचित तिला 4 ते 5 वर्ष झाली असेल. खूप मस्त होती, छान अशा पद्धतीची ही माझी पर्स होती. आता ती गेली आहे, पण याचं नक्की काहीतरी आपल्याला करता येईल. बघूया पुढे, जोपर्यंत जात आहे तोपर्यंत यूज करायची, त्याच्यानंतर काहीतरी वेगळी गोष्ट आपण याच्यातून करणारच आहोत. भरपूर अशी मस्त अशी आहे. आणि त्यानंतर ही मला गिफ्ट आहे आणि बघू शकतात ही पण फक्त आणि फक्त 100 रुपीजची आहे, जी की मुंबईलाच घेतलेली. माझ्या नंदेने मला आणलेली होती मुंबईवरनं मागच्या दिवाळीच्या वेळेस. भरपूर मोठी आहे आणि आता तुम्ही बघू शकता भरपूर असा तिचा वापर झाला. आता जे आम्ही ट्रिपला गेलो होतो त्या ठिकाणी भरपूर सामान यामध्ये बसतं. त्याचे कप्पे पण भरपूर मोठे आहेत, म्हणजे आपला एका मुलाचा, लहान मुलाचा ड्रेस, बाकीचा खाऊ वगैरे असं सामान यामध्ये बसू शकतं. मागच्या बाजूने पण एक याला छान असा कप्पा आहे, त्यामध्ये पण असेल काहीतरी, जसं छोटी मोठी चिल्लर वगैरे याच्यामध्ये ठेवायला बरं पडतं. आणि खूप यूजफुल झालेली आहे. डेली बाजारात जायचं असेल, कुठेही जायचं असेल तर आपण ही छान अशी कॅरी करू शकतो.
आणि त्यानंतर ही आहे सगळ्यात मोठी वाली जी बॅग आहे, कारण की शिवांश ज्यावेळेस लहान होता ना त्यावेळेस याच्यामध्येच मग भरपूर असं सामान वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असायच्या, ड्रेस वगैरे अशा गोष्टी मी यामध्ये कॅरी करत होते। याला पण 4 कप्पे आहे पुढे व मागे, अशा पद्धतीने हे सगळं माझं बॅगचं कलेक्शन। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।